हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी वाटण करून घेतलं आहे. कांदा, खोबरं आणि कढीपत्ता हे सगळं मी भाजून घेतलं आणि वाटून घेतलं आहे बघा. त्यामध्ये बघा मी हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला, मालवणी मसाला हे सर्व मी यामध्येच टाकलं आहे. आता बघा इथं मी तेल गरम करत ठेवलं आहे. हे बघा इथं मी तेल गरम करत ठेवलं आहे. आता यामध्ये मी ओतते. हे बघा वाटण मी कांदा, खोबरं, कढीपत्त्याचं केलं आहे मी. माझ्याकडे लसूण नव्हता म्हणून मी आलं नाही टाकलं. ह्याचं पण असं पण करू शकतो, छान लागतं आलं लसूण नसलं तरी पण. तरी तुम्ही टाका तुमच्याकडे असेल तर आलं लसूण. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी असं वाटण केलं आहे. हे बघा असं मी तेलावर परतून घेते. हे बघा मिक्सरचे भांडं धुवून हे बघा मी पाणी त्यामध्ये ओतणार आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका. हे बघा मी अजून पाणी टाकणार आहे. हे बघा इथे मी चवीनुसार आता मीठ टाकते. उकळी येईल आता आपली. अजून थोडं टाकते मी. आपल्या चवीनुसार टाका, जेवढं वाटण असेल तेवढं. हे बघा उकळी येते. हे बघा पहिले बाहेरून मी अंडं स्वच्छ धुवून घेतलं, कारण की त्याला घाण असते भर अंड्याला त्या. आणि बघा आता मी फोडून घेतलं बघा अंडं, त्यामध्ये टाकणार आहे बघा. म्हणजे मी असं तुम्हाला दाखवते. हे अंडं मी असं पाण्याखाली धुवून घेतलं आहे बघा स्वच्छ, आणि मगच मी फोडते तेलामध्ये. पहिलं टाकलं अंडं, आता आहे बघा दुसरं टाकते एक साईडला. आहे बघा आता इथं टाकायचं. हे बघा असं. हे बघा आता तिसरं अंडं मी इथं टाकते बघा. हे बघा आता याला अजिबात हात लावायचा नाही. उकळून होऊ द्या चांगलं व्यवस्थित, मगच चमचा लावायचा. आता एवढंच चमचा टाकून जमणार नाही. व्यवस्थित उकळी येऊ द्या, म्हणजे अजून चांगले शिजू द्या अंडं याच्यामध्ये, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा मस्त थरी आले, पण अजून अंडं उकडलं नाही याच्यामध्ये. त्याच्यात चमचा घालायचाच नाही, उकळून झाल्यानंतरच, नंतर चेक करायचं. हे बघा अंडं बघा मस्तपैकी वर आले ते बघा, म्हणजे मस्त शिजलं आहे बघा. असं छान झालं आहे बघा अंड्याचं कालवण. या खायला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मस्त. हे थोडं अजून पकायचं आहे, पकेलच ते आता. हे बघा मस्त झालं आहे. मला रस्सा पाहिजे त्यात थोडंसं पाणी टाकू शकता. मस्त या खायला. छान झालं अंड्याचं कालवण. चला तर बाय. सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज.